दादा काय सांगाल आज चित्र्या गटपास झाला खूप चांगला. अ, आज त्याने कडनी गाडी लागली होती. खूप चांगला असा गटपास केला. काय सांगाल आज त्या चित्र्याबद्दल? चित्र एकदम मनासारखा पळाला आज. आणि म्हणजे कडानी म्हणल्यावर गाडी शेवटी आम्हाला हे म्हणजे पण त्याच्यावर विश्वास आहे की त्याने चांगल्या अंतराने गाडी पास केली. आज खूप चांगली अशी साथ दिली मानगरच्या वादळने. वादळ तोच वादळ एक नंबर पळाला. चांगली गाडी पळेल दोघांची. कारण वादळने पण एक काल असा गाजून ठेवलेला आहे आणि चित्र्याचा पण मोठा इतिहास आहे. हो. काय सांगाल चित्र्याचा इतिहास? चित्र्या पण मोठ्या मोठ्या मैदानात राहिलेला आहे कायम. मोठ्या मैदानात तिने आम्हाला कधीच नाराज नाही केलं. चांगली गाडी पळत त्याची. नावं सांगा ना मैदानाची. एक नंबर वडकीला सलग 2 वर्ष वडकीला राहिला. त्याच्यानंतर पेडगाव राहिला, माळशिरसला राहिला. फक्त मागच्या वर्षी पुष्यगावचं थोडं त्याची पायाली होती, त्याच्यामुळे मागच्या वर्षी पुष्यगाव उतरलं नव्हतं. मध्यंतरी काळामध्ये चित्र्या दिसत पण नव्हता. काय सांगाल? थोडं पायाला दुखापत झाली त्याची, त्याच्यामुळं थोडा आरामावर ठेवतो. आज महाराष्ट्राचा लाडका चित्र्या शनी शिंगणापूर अहिल्यानगरचं त्याने नाव खूप वर नेलेलं आहे. काय सांगाल आज बरेचसे सहकारी तुमच्या सोबत आहेत. बरेचसे सहकारी सोबत पण आहे, बरेचसे घरी पण बघतात त्याला बैल मैदान आल्यावर. कुठल्या जातीमधला चित्र आहे? त्यो त्यो आता त्याचं ते आम्हालाच एवढं म्हणजे किल्लार गावरांमध्ये जातो तो. कुठून घेतला होता? हो, तो पंढरपूर मधून घेतला होता. कार्तिक वारीचं एकादशीच्या याच्यातून घेतला होता. बघा सहकारी पण आहेत त्यांना सुद्धा विचारू. कसं वाटतंय आजचा आनंद? आनंद चांगला आहे आजचा. काय सांगाल चित्र्याबद्दल? चित्र्या पळतच या विषयी असा एखादा आनंद सांगा की चित्र्याने ते तुमचं मन भरून आणलंय. आजच पब्लिक कोण पळून पहिल्यांदाच पब्लिक मधून ते पण हिंदकेसरी पुसेगाव मध्ये. फिटच पळतो तो. काही विषय नाही. पब्लिक कोण म्हणजे तेवढं पब्लिक एवढं आणि तेवढं जास्त पळतं बैल. त्याच्यामुळे काय पब्लिक कोण भेव नाही वाटत आम्हाला आता. बघा मित्रांनो खूप आनंद सुद्धा झाला या सहकाऱ्यांना आणि अजून सहकारी आहेत त्यांना सुद्धा विचारू. दादा नाव सांगा तुमचं. माझं नाव महेश ढोकणे. कसा वाटतो आजचा आनंद सोहळा? आजचा आनंद म्हणजे हिंदकेसरी मैदान आहे. आजचा भरपूर आनंद आहे. सगळ्या टीमला पण आनंद आहे. आणि 9 नंबर तासावर गाडी पळाली म्हणजे चित्र्या 1 नंबर पळाला आज. तसं चित्र्या आमच्याकडं बिनजोडला पळतो, घोड्या बैलात पण पळतो. बघा मित्रांनो खूप चांगलं असं चित्रांनी पब्लिकने आज गटपास केलेला आहे. दादांना सुद्धा विचारा. दादा आज पुसेगाव हिंदकेसरी मैदान म्हणजे आपली शर्यत क्षेत्रातली पंढरपूर म्हणून ओळखली जाते. काय सांगाल त्याच्याबद्दल? मैदान एकदम नावाजलेलं आहे आणि एकदम शिस्तबद्ध मैदान आहे. आणि इतिहास आहे मैदानाचा. महाराष्ट्रात 1 नंबर मैदान आहे आणि ते पण मानाचं मैदान आहे. चांगलं मैदानाचं नियोजन पण एकच नंबर झालेलं आहे. आज काय अपेक्षा आहे चित्र्याकडनं? चित्र्याकडून गुलाबाचीच अपेक्षा असते कधी. असं काही नाही का हा नंबर तो नंबर असं काहीच नसतं. आमची कायम गुलाबाचीच अपेक्षा असते. कसं काय नियोजन झालं आज वादळ आणि चित्र्याचं त्याच्याबद्दल थोडं सांगा. वादळ आम्हाला बऱ्याच दिवसाची गाडी पळवायची होती, पण शेटचं आणि आमचं चाललं होतं ते मैदान आणू. शेटने फोन केला, त्याने आपल्याला गाडी पळवायची, म्हणलं पळू. ते मोकळ्या मनाने आम्ही गाडी पळवली. बघा मित्रांनो खूप चांगली अशी आज जोडी पळाली. मानगरचा वादळ आणि अहिल्यानगरचा शनी शिंगणापूर एक्सप्रेस चित्र्या. आज खूप लांबून सहकारी सुद्धा आलेले आहेत, चित्राचे फॅन सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विचारूया. दादा कुठून आले तुम्ही? आम्ही अकोला जिल्हा सावरा. किती अंतर आहे? इथनं 700 किलोमीटर. बघा मित्रांनो आज चित्राचे फॅन आणि शर्यत क्षेत्रातली पंढरपूर आज पंढरपूर म्हणून ओळख आज पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी 700 किलोमीटरवरून आज चित्राचे फॅन्स आलेले आहेत. आज पुसेगाव मैदानामध्ये शर्यत बघण्यासाठी आलेले आहेत. दादा काय वाटतो कसा वाटतो आजचा पंढरपूर सारखा सोहळा आहे? हो, पूर्ण पंढरपूर वाटत आहे इथं पण. जसं आपलं पंढरपूर आहे तसं इथं पण आपल्याला पंढरपूरच वाटत आहे. पूर्ण कुंभमेळा आहे. एक नंबर. आनंद वाटतो का? हा हा, हे 3रं वर्ष आहे आमचं. दरवर्षी पाहतो, फक्त मागच्या वर्षी बैल नव्हता आपला, नव्हता ना. राजा संघ नंबर पण केलेला आहे त्यानं. बघा सहकाऱ्यांना सुद्धा आनंद आहे. आज एवढ्या लांबून येऊन 700 किलोमीटरवरून येऊन आज ते चित्रासोबत दादांच्या सोबत बसलेले आहेत. दादा काय सांगाल आज बघा? 9 वाजतापासून आम्ही बॅरिगेटवर बसलेलो होतो, तिथं झोपलो बसल्या बसल्या आणि गट पाहिले सगळे.
आता इकडे आलो बैल बघण्यासाठी. बघा चित्र्याचे सहकारी आणि चित्राचे फॅन्स फॉलोईंग सुद्धा 700 किलोमीटरवरून आलेले आहेत. दादा काय सांगाल आज बघा एवढे मोठे फॅन्स चित्रासोबत आहेत. हो, चांगली गोष्ट आहे आणि ते भरपूर वेळेस चित्र्यासोबतच असतात प्रत्येक मैदानात. कायम सोबतच आहे आमचे ते. खूप चांगलं असं दादाने सांगितलेलं आहे. दादा आजचं नियोजन च्या शुभेच्छा देतोय आणि पुढील नियोजन होणार आहे त्याच्या सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद.